उद्ध्वस्त जीवनाची पुनर्स्थापना हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि ही संदेश मालिका रूथच्या पुस्तकावर आधारित आहे की जिचं जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं, जिचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं, तरुणपणी नवरा वारलेला होता, सासरा वारलेला होता, दीर वारलेला होता. आणि अशा परिस्थितीत असताना देव कसं सहाय्य करतो. कदाचित अशा ट्रॅजेडीमधून तुम्ही जात असाल, गेलेले असाल. ज्यावेळेस अशा घटना आपल्या जीवनात घडतात त्यावेळेस देवाबद्दल राग उत्पन्न होतो, जीवनाबद्दल, लोकांबद्दल, स्वतःबरोबर एक प्रकारचा राग द्वेष निर्माण होतो. आणि अशा अवस्थेतून ह्या सासू सुना चाललेल्या होत्या. रूथची कथा ही अशा काळातली कथा आहे की ज्या काळामध्ये कोणतीही लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था नव्हती. शास्त्रीच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या वचनात आपण पाहतो की त्या काळी कोणी राजा नव्हता आणि ज्याला जे वाटेल ते तो करत असे. म्हणजे विचार करा, पोलीस डिपार्टमेंट नाही, गव्हर्नमेंट नाही, काही नाही, संदेष्टा नाही, राजा नाही, कोणाचाच कंट्रोल नाही. आणि अशा वेळेस असा काळ तो होता. आणि त्या काळामध्ये ही घटना, ही कथा आपल्याला वाचायला मिळते की त्या काळामध्ये सुद्धा देवावर विश्वास ठेवणारे, देवाला भिवून वागणारे लोक, माणसं, बायका होत्या. आणि ज्यावेळेस असं वाटतं की देवाचे लोक, सगळेच लोक भ्रष्ट झालेले आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, त्यावेळेस खरंच सर्व गेलेले नसतात. कोणीतरी असतं, कोणीतरी देवाने नेमलेलं, ठेवलेलं, कोणीतरी त्यावर भरोसा ठेवणारा असतं. आणि असंच हे कुटुंब होतं. आणि आज आपण रूथच्या 3ऱ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. आणि आज आपण हे पाहू की ज्यावेळेस जीवन उद्ध्वस्त होतं त्यावेळेस आपण त्या तुकड्यांवर आपलं लक्ष केंद्रित करू नये. तुटलेल्या जीवनाच्या, तर जो जीवन देणारा देव तो ते तुकडे कसे जोडू शकतो आणि कसे जोडू लागतो ह्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि या गोष्टीवर शास्त्रात उत्तर आहे. आणि म्हणून रूथचं पुस्तक याचा 3रा अध्याय, याचे पहिले 7 वचनं हा आज आपला शास्त्रभाग आहे. आणि याच्या संदेशाचं शीर्षक आहे द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट. पिकाचा धनी, द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट. आज आपण पाहू की देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गात चालत असताना आपण पावलोपावली, टप्प्याटप्प्याने चालत असताना कसं तो आपल्याला त्याच्याकडे ओढून घेतो. आता जुना करार ह्याच्यामध्ये प्रभू येशूविषयी सांगितलेलं आहे. त्याने स्वतःच म्हटलं की शास्त्रलेख शोधून पहा, कारण ते माझ्याविषयी सांगतात. प्रत्येक पुस्तकामध्ये जुन्या कराराच्या प्रभू येशू ख्रिस्ताची छाया किंवा सावली आपल्याला पाहायला मिळते. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त जर पाहायला मिळत नसेल तर ती घटना, ती गोष्ट फक्त गोष्टच राहून जाते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की बोआज हा प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे. आणि रूथ जी मोवाबी किंवा विधर्मी होती, हे तुमचं न माझं किंवा मंडळी चर्च याचं चित्र आहे. आणि नामी हे इस्रायल राष्ट्राचं चित्र आहे. हे जर 3 पॉइंट, ह्या जर 3 गोष्टी ध्यानात ठेवून हे पुस्तक वाचलं तर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. कशा रीतीने रूथ अशा परिस्थितीत देखील विश्वास ठेवते. तिचे देव, तिचे लोक सोडून, कोणतंही भवितव्य नसताना तिच्या सासूला म्हणते की तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव ते माझा देव होईल आणि मी तुम्हाला सोडणार नाही. कोणती सासू, कोणती सून कोणत्या सासूला असे म्हणते का? परंतु जे देवावर विश्वास ठेवणाऱ्या सुना असतात, ज्यांनी देवाला ओळखलेलं असतं, समर्पण केलेलं असतं, सर्व काही त्याच्यावर सोपलेलं असतं, फक्त त्याच अशी भाषा करू शकतात. आणि रूथ आणि नामी, सासू आणि सुना परत बेथलेहमाला येतात. आणि रूथचा विश्वास आहे म्हणून विश्वासाने ती कामाला शेतावर जाते. आणि योगायोगाने नव्हे
तर देवाच्या मार्गदर्शनाने तिचे पावलं बरोबर बोआजाच्या शेताकडे वळतात. परमेश्वर त्याच्या भक्तांच्या पावलास वाट दाखवतो. द लॉर्ड लीड्स द वे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी उद्ध्वस्त जीवन झालेलं असताना जेव्हाच एखादी व्यक्ती परमेश्वरावर आपलं सर्व काही सोपवते, तेव्हा तो कसं मार्गदर्शन करतो, कसं चालवतो, हे ह्या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि हे देवाचं वचन आहे. देवाची योजना त्याच्या लोकांसाठी होती आणि आहे. आणि देवाची योजना तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. पण काही वेळेस आपण चुका करतो ह्या लोकांसारख्या. काही वेळेस आपण भटकतो. त्यावेळेस काही गोष्टी देव जीवनात घडू देतो, परंतु कायमचं आपल्याला त्या स्थितीत सोडत नाही. जर आपण पश्चाताप करून त्याच्याकडे परत आलो, वळलो, तर तो आपल्याला जे गमावलेलं ते परत देत असतो. तो आपल्या उद्ध्वस्त जीवनाची पुनर्स्थापना करत असतो. आणि देवाची योजना कोणी हाणून पाडू शकत नाही. कोणताही दुरात्मा, कोणताही शैतान, कोणताही व्यक्ती, कोणतंही सरकार देवाचे लोक ह्या जगातून, देवाच्या जगातून उद्ध्वस्त करू शकत नाही. मला वाटलं कोणीतरी प्रेज द लॉर्ड म्हणेल. आता नामी आपल्याला माहिती आहे की जी एक कटू, एक विक्षिप्त अशी झालेली होती, ह्या घटनेमुळे जी तिला तिच्या सुनानं सांगत होतं की तुम्ही परत जा, माझ्याजवळ आता काही राहिलेलं नाही आहे. देवाला दोष देऊ लागलेली होती, ती आता बदलू लागलेली आहे. आणि याचं कारण आहे बोआज. कारण बोआज आता ह्या सासू सुनांच्या जीवनात आलेला आहे. आपला बोआज प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनात येतो, त्यावेळेस त्या सासू सुनांचं, त्या सासऱ्यांचं, त्या लोकांचं जीवन बदलू लागतं. आणि म्हणून बोआजाची एंट्री ही महत्त्वाची आहे. ती बोआजाच्या शेतावर कामाला गेली आणि घरी जाऊन सासूला सांगितलं, तर ती सासू आनंदी झाली आणि ती म्हटली की तो तर आपला जवळचा नातेवाईक आहे आणि तो श्रीमंत होता आणि तो त्यांना सोडू शकत होता. आणि आता त्यांना एक आशा निर्माण झालेली होती जगण्याची. बघा, ज्यावेळेस माणसाचं तारण होतो, माणूस प्रभू येशूकडे वळतो, त्यावेळेस जीवनाला, जगण्याला आशा निर्माण होते. तोपर्यंत फक्त करिअर, ॲम्बिशन, धनसंपत्ती, पैसा ह्याच्यात माणूस रात्रंदिवस मर करत असतो. त्यावेळेस देवबिव ह्याचं महत्त्व नसतं. आणि म्हणून देव काही गोष्टी घडू देतो, कॉर्नर करून आपल्याला स्टॉप करतो आणि आपलं लक्ष त्याच्याकडे वेधत असतो. आणि हे महत्त्वाचं आहे. सासूबाई बदलू लागलेले आहेत, नामी बदलू लागलेली आहे. बघा, ती पहिल्याने देवाला दोष देत होती, परिस्थितीला दोष देत होती, पण अचानक ती आता देवाचा धन्यवाद करू लागलेली आहे. आणि हे पहिलं प्रतीक असतं, पहिला पुरावा असता की कोणाचं तारण झालेलं आहे. की जेव्हा ते देवाला दोष देणं थांबवून देवाचा गौरव करू लागतात, आभार मानायला लागतात, त्यावेळेस आपण समजायचं की खरंच आता यांना देवाची ओळख होऊ लागलेली आहे. खरंच आता ते ट्रॅकवर यायला लागलेले आहेत. ज्यावेळेस जगिक गोष्टी त्यांना क्षुल्लक वाटू लागतात, ज्यावेळेस त्यांना बोआज महत्त्वाचा वाटू लागतो, त्यावेळेस हे व्हायला लागतं. आता बघा, या अध्यायामध्ये आपण पाहतो की नामी ही बदलायला लागलेली आहे. तिची भाषा बदललेली आहे, तिचे विचार बदलले, तिचे जीवन बदलायला लागलेलं आहे. आता तिची इच्छा ही आहे की तिची जी तरुण सून आहे, विधवा झालेली, तिचं घर स्थापन करायचं, तिचा संसार थाटायचा आणि त्याच्यात आनंद मानायचा. आणि म्हणून ती असा विचार करू लागली की बोआज हा जो जवळचा नातेवाईक, ह्याच्याशी लग्न संबंध जोडायचे आणि त्याच्याशी नातं जोडायचं. आणि म्हणून ती रूथला, तिच्या सुनेला आता उत्तेजन देऊ लागलेले. आपण वाचू रूथ याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वाचण्यापासून. तिची सासू नामी तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय. जी सासू म्हणत होती की तू तुझ्या लोकांकडे निघून जा, माझा तुझ्यासाठी द्यायला काही नाही आहे, तिने पाहिलं की ही परत आलेली आहे. तिने पाहिलं की देवाचा हात तिच्या जीवनावर आहे.
तिने पाहिले की देवाच्या मार्गदर्शनाने तिला बरोबर बवाजाच्याच शेतात ते गेलेले आहे. अदृश्य हात देवाचा परिस्थितीच्या मागे रूथच्या जीवनावर तिने ओळखला आणि ती काय म्हणते बघा, की आता मला तुझ्या लग्नाचा विचार केला पाहिजे. वचन 2, तर हे पहा, ज्याच्या नोकरीबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त किंवा नातेवाईक नव्हे काय, तो आज रात्री खड्यात सातू उपणार आहे. तर तू नहान माखन कर, म्हणजे आजच्या भाषेत मेकअप कर, स्वतःला तयार कर आणि चांगली वस्त्रे लिहून खड्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको. बघा, आता सासू तिला योग्य सल्ला द्यायला लागलेली आहे. आणि हे किती महत्वाचं आहे नाही का. ज्यावेळेस सासू देवाकडे वळते, पश्चाताप करते, त्याच वेळेस ती योग्य सल्ला आपला सुनेला देऊ शकते. आणि आता ती सांगायला लागलेली, आता ती तिचा विचार करू लागलेली. आणि आता ती सांगते की जरी तुला त्या शेतात काम लागलं, जरी तुला माहित नाही तो कोण आहे, जरी त्याने सांगितलं की मी तुझी काळजी घेईन, तुला मदत केली, धान्य दिलं, हे दिलं आणि सांगितलं की ह्याच शेतात काम कर, माझ्याबरोबरच राहा, त्याच्यावर तू समाधानी राहू नकोस. तू त्याच्याशी जवळचा संबंध जोड, लग्नाचा विचार कर. ह्याच्यावर काय शिकायला मिळतं? पहिला पॉईंट हा, की जरी देवाचे आशीर्वाद, जरी बिझनेस चालला, जरी आजार बरे झाले, जरी हे झालं ते झालं, त्याच्यावर थांबायचं नसतं, तर आपलं नातं प्रभू येशूची देवाशी जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. जवळचं नातं जोडायचं असतं. रेडीमेड कोण प्रार्थना करणार, आमच्यासाठी प्रार्थना करा असं दुसऱ्याच्या प्रार्थनेवर अवलंबून न राहता स्वतःचं रिलेशनशिप, स्वतःचं नातं देवाशी डेव्हलप करायचं असतं. बघा, तिला बवाजाने मदत केलेली आहे, तिला धान्य भरून दिलेलं आहे, तिला सांगितलेलं आहे की मी तुझी काळजी घेईल. ती त्याच्यात खुश नाही आहे, नामी तिच्यात खुश नाही आहे. बघा, नामीचाही विश्वास वाढलेला आहे. नामी जी बॅकस्लिडन होती, देवापासून दूर गेलेली, ती परत पश्चाताप करून देवाकडे आलेली आहे आणि म्हणून ती योग्य सल्ला आपल्या सुनेला देऊ लागलेली आहे. बघा, ती म्हणते की त्याच्यावर खुश राहू नको, तू त्याच्याशी नातं जोड. आज रात्री तो त्या शेतावर जाऊन ते सऱ्या खळ्यावर ते उफलणार आहे आणि म्हणून तू त्याच्याकडे जा. आणि ती तिला एक प्लॅन सांगते. बघा, की कशा रीतीने त्या बवाजाकडे जायचं, कशा रीतीने स्वतःला सादर करायचं, कशा रीतीने लग्नाचं प्रपोजल मांडायचं. आपल्याला माहिती आहे की बवाज प्रभू येशूचं चित्र आहे, मंडळी हे रूथचं चित्र आहे, तुम्ही आणि मी, आणि नामी हे इस्रायल राष्ट्राचं प्रतीक आहे. हे जर चित्र पाहायला नाही मिळालं तर रूथची स्टोरी हे फक्त एक स्टोरी आहे. पण हे जर चित्र पाहिलं आणि दिसलं तर ते देवाचं दिव्य प्रगटीकरण आहे ना, की जे आपलं जीवन बदलून टाकतं. मग शास्त्र एक ख्रिश्चन लोकांचं पुस्तक राहत नाही, तर ते जिवंत देवाचं जिवंत वचन असं ठरतं. ते फक्त आजारी पडल्यावर, हॉस्पिटलला पडल्यावर वाचायचं नसतं, झोपताना वाचायचं नसतं, तर ते रोज सकाळी उठल्यानंतर त्याच्यातून देवाची वाणी ऐकायची असते. त्याचं महत्त्व आपल्याला कळू लागतं. भक्तीचं महत्त्व, चर्चचं महत्त्व, बवाजाचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि म्हणून बवाजा पुढे कसं जायचं, हाऊ टू अप्रोच गॉड, हाऊ टू अप्रोच युअर बवाज, हे नामी तिला सांगत आहे. का? कारण रूथ मोवाबी स्त्री आहे, विधर्मी आहे. नामी इस्रायली आहे, यहुदी आहे. इस्रायल लोकांना नियमशास्त्र, इस्रायल लोकांना कशी भक्ती करायची ती देवाने सांगितलेली होती, विधर्म्यांना नाही. म्हणून रूथला काहीच आयडिया नाही की इस्रायलच्या देवाची भक्ती आणि कशा रीतीने काय करायचं. आणि या ठिकाणी नामीचा रोल आता महत्त्वाचा आहे. बघा, ती तिला सांगते वचन 3 वचनामध्ये की तू स्वतःची तयारी कर. बघा, हा प्रॉब्लेम सोडवायला, त्यांचा प्रॉब्लेम सोडवायला नामीची आता खात्री झालेली आहे की बवाजच हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. बवाजच आता तिच्याशी लग्न करून, बवाजच आम्हाला आमच्या दारिद्र्यातून मुक्त करून आमचं वतन आम्हाला मिळवून देऊ शकतो. ही नामीची पक्की खात्री झाली आणि ती पक्की खात्री तुमची व्हायला पाहिजे
की बवाज म्हणजे प्रभू येशूच आपला प्रॉब्लेम सोडू शकतो, तोच आपला वतन, आपला वाटा आपल्याला देऊ शकतो. मी किती धडपड केली, तुम्ही किती केली, काही केलं तरी काही फायदा नाही. हे सोडून देऊन ज्यावेळेस आपली ही खात्री होते ना, त्यावेळेस तो कार्य करायला लागतो. आणि आज प्रॉब्लेम हा आहे की अनेक जणांची खात्री नाही आहे. ते त्यांच्या आयुष्याचे दिवस, महिने, आठवडे स्वतःचा प्रयत्न करून वया घालवित आहेत. जर मदत उपलब्ध आहे तर कशाला आपला वेळ वाया घालायचा, कशाला आपले प्रयत्न, एफर्ट्स वाया घालवायचे. पण नाही, पतन पावलेला मनुष्याचा हा स्वभाव आहे की मी माझं है ना, दॅट इज अ रिॲक्शन ऑफ अ फॉलन नेचर. पतन पावलेल्या पापी माणसाची प्रतिक्रिया असते की मला देवाची कोणाची गरज नाही, मी माझं हँडल करेल, मला देवाची, चर्चची, पालकांची कशाची गरज नाही, मी करू शकतो, मी करू शकतो. पण देव दाखवून देतो की तू करू शकत नाही. तू देव नाही आहे तर मी देव आहे. आणि देवाला माहीत असतं की कोणाला कसं ठिकाण्यावर आणायचं, नाही का. चांगले चांगले गेले, फारो सारखे, नबुकदनेसर सारखे सम्राट गेले, तर तुम्ही आणि आम्ही कोण. आणि म्हणून योग म्हणतो की त्याच्या विरुद्ध बंड करून कोणाचा टिकाव लागलेला आहे, कोणाचाही नाही. राज्य उलथून गेले, राज्य गमावलं, सर्व काही गमावलेलं आहे. आता रूथ आणि नामीची खात्री झाली की बवाजच प्रॉब्लेम सोडवू शकतो. आणि म्हणून एक प्लॅन ती रूथला देते. ती म्हणते की तू त्या शेतावर जा, पण जाण्यापूर्वी काय कर की ती म्हणते की तू स्वतःची तयारी कर. बघा, आपलं उद्ध्वस्त झालेलं जीवन, आपलं पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशन कशा रीतीने आपण करायचं, कशा रीतीने होतं, त्याच्यासाठी आपण आपला पार्ट, देव त्याचा पार्ट करतो, पण आपला पार्ट आपण कसा करायचा, नेमकं काय करायचं, हे या ठिकाणावरून आपल्याला, ह्या शास्त्र भागावरून आपल्याला शिकायला मिळतं. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट ही. आणि त्याच्यापूर्वी हे की या ठिकाणी नामी तिला जो प्लॅन देते त्याच्यात काही कंडिशन किंवा विशिष्ट अटी देते की ज्या तिने केल्या पाहिजे. ती काही गोष्टी तिला करायला सांगते आणि त्या ती करते. आणि ज्या ती गोष्टी त्या करते त्या आत्मिक रीतीने जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्या जीवनाची देखील पुनर्स्थापना होत असते. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट, वी मस्ट हॅव द राईट पर्पस. आपला हेतू किंवा उद्देश हा योग्य पाहिजे. बरेच जणांचे हेतू नीट नाही आहेत. प्रार्थना करतात, शास्त्र वाचतात, चर्चला येतात, पण हेतू काय आहे? स्वार्थ आहे. हेतू काय आहे की देव म्हणजे एक यूज अँड थ्रो, चर्च म्हणजे, प्रेयर म्हणजे काहीतरी एक माध्यम आहे ना, की मतलबासाठी, स्वार्थासाठी, की प्रार्थना करून घ्यायचं आणि परत आपण आपल्या मार्गाला चालायचं. म्हणून उद्देश, ध्येय योग्य पाहिजे. वी मस्ट हॅव द राईट पर्पस. बघा, आता याचा उद्देश ती सांगते. याचा उद्देश काय आहे? ती म्हणते तू आपल्याला सादर कर, तो जवळचा नातेवाईक आहे, त्याच्याशी नातं जोड, त्याच्याशी नातं जोड. त्या बवाजाशी, प्रभू येशूच्या आपण नातं जोडलं पाहिजे. फक्त त्याने दिलेल्या आशीर्वादात, फक्त त्याने ऐकलेल्या प्रार्थना, फक्त त्याने ज्या गोष्टी केल्या त्याच्यात आपण खुश राहिलं नाही पाहिजे, तर त्याच्यातून अधिक जवळ जाऊन त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चर्च मेंबर कोणी होऊ शकतं, पण ख्रिस्ताशी नातं जोडलेलं आहे का, हे महत्वाचं आहे. फॉर्मवर कोणी साईन करू शकतं, पण इथं ह्या रजिस्टरला नाव लिहिलं, पण तिथं लिहिलेलं आहे का. तर बघा, आपण कशासाठी येतो, चर्चला महत्त्व देतो का, अपॉइंटमेंट ठेवतो का, बिफोर टाईम आपण महत्त्वाच्या व्यक्तींना भेटायला जातो, पण चर्चला नेहमी उशीर होतो, शास्त्र वाचायला नेहमी टाईम नसतो, बायबल स्टडी, प्रेयरला नेहमी वेळ नसतो. आणि ह्या रीतीने जर असेल तर कशाला आपण 100% आशीर्वादाची अपेक्षा करावी, कशाला आपण करावं की पटकन देव कार्य करेल. काय म्हणून आपला पाठ जर आपण केला तर देव त्याचा पाठ करेल. आणि म्हणून हेतू महत्वाचे आहे. पहिल्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर रूथला बवाज कोण हे माहीत पण नव्हतं, बवाजाची ओळख पण नव्हती. दुसऱ्या अध्यायामध्ये तिची आणि त्याची भेट झाली, पण त्याच्या शेतावर ती कामाला गेली, पण तिला माहीत नव्हतं की तो जवळचा नातेवाईक आहे, जोपर्यंत नामीने सांगितलं नाही घरी गेल्यावर तोपर्यंत. आणि ज्यावेळेस तिला कळलं, तिच्यामध्ये ती इच्छा नामीने उत्पन्न केली, तिच्यामध्ये ती इच्छा निर्माण झाली.
की फक्त जी मदत तो करणार आहे, करीत आहे त्याच्यावर नाही, तर त्याच्याशी नातं जोडायचं. आणि तो आपला उद्देश पाहिजे, तो तुमचा आणि माझा उद्देश पाहिजे. की देव देतो ते नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी आपलं नातं, जवळचं नातं जोडलं गेलं पाहिजे. आपला बाबा जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे. आणि म्हणून जे नेहमी मी सांगतो ते परत एकदा सांगतो, विचारतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे की आशीर्वाद देणारा पाहिजे? रूथला फक्त आशीर्वाद पाहिजे नव्हते. तिला त्याने सांगितलं होतं की मी तुझी काळजी घेईन, दुसऱ्या शेतावर कामाला जाऊ नको, मी सर्व तुमचा सांभाळ करेन. पण तेवढ्यावरती थांबलेले नाही आहे. तिला भवादाचे उपकार, भवादाचे आशीर्वाद, भवादाची मदत हवी होती. एवढंच नाही तर त्याच्याशी नातं जोडायचं होतं. तिला भवाच पाहिजे होता. तसं तुम्हाला आणि मला आज प्रश्न असा आहे की देव प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे का फक्त त्याचे आशीर्वाद पाहिजे? ह्या जगातील जगिक गोष्टी पाहिजे की त्याच्याशी एक नातं न तुटणारं पाहिजे? हा प्रश्न आहे ना. ब्लेसिंग मीटिंग हजारो लोक गर्दी करतात. ब्लेसिंग तर सगळ्यांनाच पाहिजे, पण आशीर्वाद देणारा कोणाला पाहिजे? आणि ते महत्वाचं. म्हणून पहिला पॉईंट, पहिला धडा हा की आपला हेतू हा नीट किंवा योग्य पाहिजे असतो. कशासाठी चर्चला येतो, कशासाठी प्रार्थना करतो, कशासाठी काय करतो, हेतू काय, का बरं करतो? प्रॉब्लेम आले तरी मी चर्चला जाईल का, तरी मी त्याचं नाव घेईल का, प्रार्थना करेल का? आणि येतोय तर कशाला येतोय? मिळतं म्हणून मिळतं तेवढ्यावरच मी थांबलेलो आहे का, माझं त्याच्याशी नातं आहे का? दुसरी गोष्ट, पुष्कळशे तरुण त्या ठिकाणी त्या शेतावर कामाला होते. आपण वाचला, भवादाच्या शेतावर. आणि रूथ कोणाच्याही प्रेमात पडली असती, तिने विचार केला, कारण तिथं विधर्मी होती, नाव ठेवण्याचा कोणी प्रश्नच नव्हता. ती काही यहुदी इस्रायली नव्हती, चाललं असतं. परंतु ती योग्य व्यक्तीकडे गेली. तिचं मन फक्त भवादावर बसलं. तिने दुसऱ्यांकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून दुसरा पॉईंट, दुसरा धडा की वी मस्ट गो टू द राईट पर्सन. आपण योग्य व्यक्तीकडे गेलं पाहिजे. आपण आपल्या भवादाकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला पाहिजे. तिसरा अध्यायाचं 10वं वचन बघा, रूथ 3 आणि वचन 10. इथे काय लिहिलंय बघा. तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो. तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास, कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस. तरुण होती, सुंदर होती, विधर्मी होती, कोणी अट्रॅक्ट झालं असतं. आणि म्हातारी सासू नाही तरी काय करणार होते, नाही का? परंतु तिने तसं केलं नाही. याच्यावरून रूथचं समर्पण, तिचा इस्रायलच्या देवावरचा विश्वास हा आपल्याला दिसून येतो. की अशा कठीण परिस्थितीत फक्त 2च सासू सुना, कोणी करता पुरुष नाही, कोणतंही भवितव्य नाही, सर्व काही गहाण ठेवलेलं गेलेलं, अशा वातावरणामध्ये ती विश्वास धरून राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे ती एक विधर्मी तरुणी आहे. किती विशेष आहे ना का? कधी कधी विधर्मी लोकांचा विश्वास ख्रिश्चन लोकांच्या विश्वासापेक्षा जास्त असतो, नाही का? आपण म्हणतो की देव करणारे काय वाटत नाही, आणि हे विशेष आहे. आणि ते तसं होतं आणि असतं. तर दुसरी गोष्ट, दुसरा धडा हा की आपण योग्य व्यक्तीकडे गेलं पाहिजे. आपण भवादाकडे गेलं पाहिजे. त्याने दुसऱ्याकडं लक्ष दिलं नाही. तिसरी गोष्ट, तिसरा धडा जो आपल्याला शिकायला मिळतो तो हा, तिसरा अध्याय ते 3रं वचन. ती तिला सांगते की तू नहान माखन कर. नहान म्हणजे आंघोळ. आता तू आपल्याला हे वाचल्यावर असं वाटतं की म्हणजे काय रूथ काय आंघोळ करत नव्हती का? तसं नाही आहे. परंतु त्या काळामध्ये पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली अरबस्थानाच्या संस्कृतीत आजही तेव्हापासून की एखादा विशिष्ट दिवस, सण प्रसंग असताना विशिष्ट प्रकारची तयारी ते करत असे. आंघोळ करून, परफ्यूम स्प्रे वगैरे लावून, नवीन कपडे घालून मग तो सण साजरा करत होता. आता हे वचन वाचल्यानंतर तुम्ही म्हणला ह्याच्यात काय विषय, आंघोळ कर, नवीन कपडे घालून मग त्याच्याकडे जा, हा काय सल्ला आहे का? मानवी बुद्धीने हा सल्ला नाही आहे.
आणि म्हणून आत्मिक गोष्टी देवाच्या आत्म्याने प्रगट होतात, दैहिक बुद्धीनं नाही. दुसऱ्यांसाठी शास्त्र एक पुस्तक असतं, पण जेव्हा शास्त्राच्या लेखकाची ओळख होते तेव्हा ते देवाचं वचन ठरतं. तिने त्या काळात त्यांचा मेकअप होत असे. आणि ना मी तिला सांगत आहे की आता तो टाइम आलेला आहे, आता तुझा टाइम आलेला आहे. आता आजची रात्र ज्यावेळेस ते 3 दिवस तो तिथे राहणार आहे, मुक्कामी राहणार आहे, आज तू त्याच्यापुढे स्वतःला सादर करायचे आणि लग्नाचा प्रस्ताव मांडायचा आहे. बघा, माखन कर म्हणजे सुगंधित द्रव्य आपल्या डोक्याला, शरीराला लाव. सुगंधित तेल आणि सुगंधित द्रव्य हे त्या काळातले परफ्यूम होते. पवित्र शास्त्रामध्ये सुगंधित तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. पवित्र शास्त्रामध्ये आंघोळ हे देवाच्या वचनाने शुद्ध होण्याचं प्रतीक आहे. इफिसकरास 5व्या अध्यायामध्ये घरी गेल्यावर वाचा, आता पाहू नका, की मंडळी ही ख्रिस्ताच्या वचनाने शुभ्र वस्त्र परिधान केलेले, त्याच्या वचनाने धुतलेली आहे. वचन आपल्याला धुतं. आंघोळ करणं म्हणजे देवाचं वचन ऐकणं, वाचणं. ना मी तिला सांगते तू आंघोळ कर भवाचा पुढे जाण्यापूर्वी, प्रभू येशूकडे जाण्यापूर्वी. म्हणून अगोदर प्रार्थनेपूर्वी, भक्तीपूर्वी काय असतं? बायबल रिडिंग, पवित्र शास्त्र वाचन करणे. म्हणजे आपली आंघोळ आत्मिकरित्या होती, आपण वचनाने शुद्ध होतो. प्रभू येशू म्हणतो की माझे वचन तुम्हाला शुद्ध करतात. ती आपली आत्मिक आंघोळ आहे. आणि मी तुम्हाला विचारू की आज किती जणांनी आत्मिक आंघोळ करून किती जण आलेले आहेत? टाईमच मिळत नाही का? रविवार आमचा इतका बिझी जातो. म्हणजे काय, आत्मिक आंघोळच होत नाही. तसंच उठून चांगले कपडे घालून येतो. आणि म्हणून काही जणांना मेसेज समजतो, काही जणांना बोर होतो, डोक्यावर जातं, उगीच प्रेज द लॉर्ड इकडे तिकडे करून निघून जातात. पण देवाची स्तुती असो की कोणाला तरी अंतःकरणात, कोणाला तरी हे वचन देव कोणाला तरी हे प्रगटीकरण देत आहे, म्हणून मी त्याचे आभार मानतो. मी त्याचे आभार मानतो की मंडळीतले ह्या चर्चचे सगळे सारखेच नाही आहेत. ते कोणीतरी समर्पण करून आहे, कोणीतरी त्याची वाणी ऐकणार आहे, आणि ते महत्वाचं आहे. आणि ती खरी मंडळी, ते खरे देवाचे लोक असतात. ना मी तिला सांगते वचन 3, तर तू नाहन माखन म्हणजे आंघोळ कर आणि सुगंधित द्रव्य आपल्याला लाव. आणि तिसरी गोष्ट पुढे ते म्हणते, चांगली वस्त्रे लिहून खळ्यात जा. चांगले कपडे, नवीन कपडे घालून खळ्यात जा. का बरं? म्हणजे काय तिचे कपडे चांगले नव्हते का? कपडे बदलून जा म्हणजे का? आता इथे एक प्रगटीकरण आहे. आणि किती जण तयार आहे? देवाच्या वचनात वस्त्र हे तारणाचं प्रतीक आहे. शास्त्र सांगतं यशाच्या पुस्तकामध्ये की आपली धार्मिकता देवापुढे चिंध्या समान आहे. आपण जे म्हणतो का मी यांच्यासारखा नाही, त्यांच्यासारखा, मी एवढं हे केलं, देवाच्या दृष्टीने ते चिंध्यासारखं आहेत. ज्यावेळेस उदया पुत्र परत आला त्याच्या बापाकडे, त्यावेळेस त्या बापाने पहिल्याने सांगितलं की याला नवीन झगा घाला. झगा हे तारणाच्या वस्त्राचं प्रतीक आहे. यशया म्हणतो की त्याने म्हणजे देवाने मला तारणाची वस्त्र लिहिलेली आहेत. गारमेंट्स ऑर क्लोथिंग इज अ पिक्चर ऑफ सॅल्वेशन. शास्त्रामध्ये पॉइंट लिहून घ्या, शास्त्रामध्ये वस्त्र हे तारणाचं प्रतीक आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेली मंडळी म्हणजे तारण झालेली मंडळी, म्हणजे नुसते चर्च मेंबर नाही, म्हणजे कधीतरी तोंड दाखवणारे नाही, हाजरी लावणारे नाही, नुसते कागदावर रजिस्टरवर नाही. लक्षात घ्या, शुभ्र वस्त्र परिधान केलेली मंडळी आहे, त्याच्या वचनाने शुद्ध झालेली आहे. हालेलुया. ना मी तिला म्हणते की तू आपले कपडे बदल. का? कारण त्या काळामध्ये, आणि नीट ऐका, विधवा, ह्या विधवांचे कपडे वेगळे असत होते. लोकांना ओळखू येत होतं की ही बाई, ही तरुणी विधवा आहे, म्हणून विशिष्ट प्रकारचा पेहराव, विशिष्ट प्रकारचे कपडे ते घालत होते. सांगायचे की लोक ओळखत होते की ही बाई विधवा आहे. आणि ना मी तिला काय म्हणते, आता तुझे कपडे बदल. आता तू विधवा राहिलेले नाहीयेस. विधवेचे वस्त्र तू काढून टाक आणि लग्नाचे वस्त्र परिधान कर. स्वतःला परफ्यूम कर. हालेलुया.
तुम्ही आणि मी, तुम्ही जर अशा कठीण परिस्थितीतून गेलेले असाल, विधवेचे वस्त्र परिधान केलेले असतील, तर देव त्याच्या तारणाची ऑफर तुम्हाला करत आहे. तो म्हणतो की ते विधवेचे वस्त्र, ते दुःखाचे शोकाचे दिवस संपलेले आहे, ते कपडे आता बदलून टाका आणि तारणाचे वस्त्र धारण करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याचा तारण स्वीकारा. ती तिला म्हणते, नामी रूथला म्हणते की तू नवीन कपडे घाल. आणि मग पुढे ते काय म्हणते, चांगली वस्त्र लिहून खळ्यात जा, पण त्याचे खाणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको. आता हे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ह्या सूचना आहे की काय करायचं, कसं त्याला अप्रोच व्हायचं, देवाकडे कसं जायचं, कसं अप्रोच व्हायचं, हे त्याने त्याच्या वचनात सांगितलेलं आहे. आणि म्हणून नियमशास्त्रामध्ये इस्रायल लोकांना मुक्त केल्यानंतर पुढचा टप्पा, पुढचं स्टेज काय होते की देवाची भक्ती करायला त्या लोकांना शिकवणे, देव कोण हे त्यांना प्रकट करणे. तारण झाल्यानंतर काय असतं की भक्ती असते, चर्च असतं, की फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे चर्चवरून गायब व्हायचं असं नाही आहे. तर तारण देवाकडे वळल्यानंतर काय की नंतर भक्ती आहे, नंतर त्याच्या मार्गात चालणं आहे. आणि ती सांगते की तू त्याच्या दृष्टीस पडू नको, शेतावर जायचं, रात्रीच्या वेळेस जायचं, पण त्याला तो दिसली नाही पाहिजे. आणि पुढे काय होतं बघा, वचन 4, तो कुठे निजतो हे पाहून ठेव, आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजून जा, मग काय करायचे ते तोच तुला सांगेल. आता एक विचित्र प्रथा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि रूथ तिला सांगते की ज्या ठिकाणी तो दिवसभरचं काम शेतावरचं संपल्यानंतर, बाकीचे लोक जाऊन झोपल्यानंतर, तो त्या ज्या ठिकाणी शेतावर जाऊन झोपेल त्या ठिकाणी त्याच्या पायाजवळ तू जाऊन झोप आणि त्याच्या पायावरचं पांघरून काढ आणि त्या ठिकाणी तू पडून राहा. आता याचा काय अर्थ? ही एक प्रथा अशी होती की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला समर्पण किंवा शरण जात होती, त्यांचा आश्रयाखाली जात होती, त्यावेळेस त्यांनी ह्या पद्धतीने समर्पण करायचं असतं. आणि म्हणून ना मी तिला सांगते, आता बघा हे सर्व रात्रीच्या वेळेस घडणार आहे. रात्रीच्या वेळेस तिला हे करायचं आहे बघा. आणि पुढे काय होतं बघा, ती म्हणते की मग काय करायचे ते तोच तुला सांगेल. पुढे जर त्याच्या लक्षात आलं, पुढे जर त्याला रात्रीची जाग आली आणि त्याने पाहिलं की ही बाई माझ्या पायाजवळ रात्रीच्या वेळेस पडलेली, आणि काय, ती म्हणते की काळजी करू नको, तो तुला सांगेल की काय करायचं. बघा, ती म्हणाली तुम्ही सांगता ते सगळे मी करेन. नामीने सासूबाईने आता योग्य सल्ला दिलेला आहे. आणि रूथ म्हणते सून म्हणून की तुम्ही जे सांगता ते मी सगळं करेन. ह्याच्यावरून काय शिकायला मिळते की रूथ ही आज्ञापालन करणारी सून आहे. तिचं सासूचं ऐकणार, कारण तिला माहिती आहे की सासू ही इस्रायली देवाच्या लोकांची इथली आहे. तिचा देवावर विश्वास बसलेला आहे, तिचं त्या देवावर, सासूवर प्रेम आहे. आणि तो म्हणते की तुम्ही जे सांगता ते सगळे मी करेन. तिने म्हटलं नाही मग असं का, मग कोणी जर मला पाहिलं तर, आणि त्याने मला हाकलून दिलं, कोणतेही प्रश्न विचारत नाही. खरा विश्वास, खरं समर्पण कोणतेही प्रश्न विचारत नसतो. मग सांगा बरं, जर असं का बरं झालं, मग तसं का बरं देवाने केलं, मी असं का नाही केलं, हे प्रश्न काय माहिती आहे का, हे बंडखोरीचं लक्षण, अविश्वासाचं लक्षण आहे. ज्यांचं पूर्ण समर्पण नसतं त्यांना कधीच कळत नसतं की जीवनात काय चाललेलं आहे, देव काय करत आहे, आपण कुठून आलो आणि कुठं चाललेलं आहे. ते लोक हे प्रश्न विचारत असतात. धन्य ती रूथ म्हणते की तुम्ही जे सांगाल ते मी करेन. विचित्र प्रथा होती की रात्रीच्या वेळेस जायचं आहे, मध्यरात्रीच्या वेळेस जायचं आहे आणि शेताच्या मालकाकडे जायचं आहे आणि नुकतंच कामाला लागलेली आहे आणि एवढं चांगलं बोललंय, आणि समजा जर त्याने हाकलून दिलं तर, पण तरी ती म्हणते की नाही तुम्ही जे सांगता ते मी करेन. संपूर्ण आज्ञापालन, टोटल कमिटमेंट. वचन 6, तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले. खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला. मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजली. मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो, तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.
मध्यरात्रीला अचानक त्याला जाग आली आणि त्याने पाहिलं की कोणीतरी बाई आपल्या पायाजवळ येऊन झोपलेली आहे. बघा, तेव्हा तो तिला म्हणाला, तू कोण आहेस? ती म्हणाली, मी आपली दासी रूत आहे. या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या, कारण आमचे वतन सोडवण्यास हक्क फक्त आपल्याला आहे. आता बघा, तिने विचारलं की तो कोण आहे, कारण शेतावर अंधार, लाईट, म्हणून कोण आहे नेमकं हे समजायला काही चान्स नव्हता. आणि ती सांगते की मी आपली दासी, मी आपली नोकरीन, शेतावर काम करणारी मोलकरीण रूत आहे. आणि मग ती पुढं काय म्हणते की माझ्यावर आपलं पांघरून किंवा माझा स्वीकार करा, मला आपल्या आश्रयाला घ्या. म्हणजे ती तिला शरण आलेली, आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या, कारण आमचे वतन सोडवण्याचा हक्क आपल्याला आहे. या ठिकाणी ती लग्नाचा प्रस्ताव, मॅरेज प्रपोजल मांडत आहे. कारण आपण पाहिलं मागच्या संदेशामध्ये की ज्याने कोणाचं वतन सोडवलं त्याला त्या बाईशी लग्न पण करणं भाग होतं नियमशास्त्राप्रमाणे. आणि ही म्हणते की आमचा वतनाचा हक्क सोडवण्याचा तुम्हाला आहे आणि मला आपल्या पांघरुणाखाली घ्या, म्हणजे आम्हाला सोडवा आणि मी तुमची पत्नी देखील व्हायला तयार आहे. ही त्याला विनंती करीत आहे, समर्पण करीत आहे. या ठिकाणी आपण रूटचं समर्पण पाहतो. ती बोआजाला कशी अप्रोच होती. आपण आपल्या बोआजाला, प्रभू येशूला कसं अप्रोच व्हायचं असतं. पहिल्यांदा तिने काय केलं, आंघोळ केली है ना. म्हणजे आत्मिकरित्या काय की देवाचं वचन वाचणं, ऐकणं, हे आत्मिक आंघोळ. नंतर तिने परफ्यूम हे ना किंवा सुगंधी तेल, सुगंधित द्रव्य लावले. सुगंधित तेल किंवा द्रव्य शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने, सामर्थ्याने पूर्ण व्हायचं असतं आणि नंतर आपण प्रार्थनेत, भक्तीत एंट्री करायची असते. प्रेज द लॉर्ड. का बरं आपण प्रेज वर्शिप करतो? का बरं मी म्हणतो की तुम्ही प्रत्येकजण तोंड उघडा, हे करा, कारण तर तुम्हाला कळलं ते रीतीने आपण आपल्या भावाजवळ जायचं असतं. कोणीतरी कुठंतरी पाहतं हरवल्यासारखं, वेड्यासारखं, तसं नसतं. ते तयारीने यायचं असतं. आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित करायचं असतं. भावाचा पुढे जाण्याची एक पद्धत होती आणि आपला भावाज प्रभू येशूच्या पुढे जाण्याची एक पद्धत आहे. नसतं भस्कन प्रार्थना करायची, पटकन येऊन शास्त्र, असं नाही आहे. अगोदर तिला सांगितलं, तो आंघोळ कर, सुगंधित द्रव्य लाव, पवित्र आत्म्याने पूर्ण हो, वस्त्र बदल, तारणाचा अनुभव घे, त्या तारणाबद्दल त्याचे आभार मान आणि मग स्वतःला त्याच्या पुढे सादर कर आणि मग मान की मला आपल्या पांघरुणाखाली, छायाखाली घ्या. ह्या स्टेप्स आहेत. दीज आर द स्टेप्स टू अप्रोच बोआज ऑर द लॉर्ड जीसस क्राइस्ट. तो तिला म्हणाला, वचन 10, तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास. आता हे बोलल्यानंतर बघा, आता सस्पेन्स. आता त्याची प्रतिक्रिया कशी की मध्यरात्री जाग आल्यामुळे तो चिडलेला आहे, तो रागवतो, हकलून देतो का प्रेमाने बोलतो. हे किती श्वास रोखून ती ऐकत असेल नाही का, काय होतं. एक तर येस होईल, नाही तर नो होईल. पण देवाची स्तुती असो की आपल्या भवादाचे सर्व वचन ख्रिस्त येशूमध्ये हो आणि आमेन आहेत. तो कधी नाही म्हणत नाही, तो कधी डिस्टर्ब होत नाही है ना. तिला वाटलं की मी मध्यरात्रीला त्याला डिस्टर्ब केलं. आपल्याला वाटतं की आपण देवाला डिस्टर्ब करतो. कधी कधी लोक भलत्याच वेळेस फोन करतात आणि इमर्जन्सी असते, म्हणतात सॉरी ब्रदर तुम्हाला डिस्टर्ब केलं. आम्हाला डिस्टर्ब नसतं. आम्ही 24 तास ऑन असतो. देव 24 तास ऑन आहे है ना. देवाचे व्हिजिटिंग आवर भेटण्याची वेळ नाही आहे डॉक्टरच्या सारखे 6 ते 9, 9 ते 12. केव्हाही 24 तास कोणी त्याचा धावा करू शकतो, कोणी प्रार्थना करू शकतो, कोणी केव्हाही त्याच्याकडे येऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो, तो प्रेमाने प्रतिसाद देतो. बघा, आणि म्हणून तिसरा धडा हा की वी मस्ट मेक द राईट प्रिपरेशन. आपण योग्य प्रकारची तयारी केली पाहिजे. चौथा पॉइंट, नामीने तिला सांगितलं की तू त्याच्या शेजारी नाही, उशाला नाही, तर पायाजवळ जाऊन नेस.
पडून राहा. आणि म्हणून चौथा धडा हा, चौथा पॉइंट, की आपण योग्य ठिकाणी असलं पाहिजे. वी मस्ट बी ॲट द राईट प्लेस. देवाजवळ आल्यानंतर, भवाजा पुढे आल्यानंतर योग्य ठिकाण कोणतं आहे माहिती आहे का? त्याच्या चरणाजवळ. नुसतं गाणं म्हणून उपयोग नाही. चरणों में तेरे हम आते हैं. खरंच चरणाजवळ येतो का? का नुसतं तोंडाने म्हणतो मी इकडे बघतोय, का काहीतरी डोक्यात चाललेलं आहे? तसं नसतं ते. त्याच्या चरणाजवळ योग्य ठिकाणी. चौथा धडा, चौथा पॉइंट हा लिहून घ्या. वी मस्ट बी ॲट द राईट प्लेस. तुम्ही योग्य ठिकाणी पाहिजे प्रार्थना करणं. तुम्ही पश्चातापी अंतःकरणाने, पूर्ण समर्पणाने त्याच्या चरणाजवळ असलं पाहिजे. त्याच्याशी बोलताना आपली भाषा, आपली प्रार्थना है ना, ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याशी, मोठ्या माणसाशी बोलतो, आपण नॉर्मल जसं एकमेकांशी मित्रमंडळीशी बोलतो तसं बोलतो का? टिंगल मस्करीने नाही. आपण मोठ्या माणसाची आदरयुक्त भाषेने बोलतो. आणि देव जर खरंच मोठा देव आहे तर प्रार्थनेत आपली भाषा, आपले शब्द, आपली वृत्ती कशी पाहिजे नाही का? काही काही लोकांच्या प्रार्थना इतक्या कॅज्युअल असतात की जसं काय देव म्हणजे त्यांच्या शेजारी राहणारा कोणीतरी माणूस, इतकं त्यांना सहज वाटतं. पण तसं नसतं. पवित्र आत्म्याचा अभिषेक, त्याच्या उपस्थितीचा अनुभव जर असेल तर लीन आणि नम्रपणे त्याच्या चरणाजवळ आपण समर्पण केलं पाहिजे. नामीने रूथला सांगितलं, तू त्याच्या चरणाजवळ पडून राहा. ते तुझं ठिकाण आहे. त्या ठिकाणी तू असली पाहिजे, दुसरं कुठं नाही. तर पुढचं काय करायचं तो तुला सांगेल. बघा, आणि त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असलो ना तरच पुढचं काय करायचं तो आपला बवाज प्रभू येशू तुम्हाला सांगेल. प्रेज द लॉर्ड. तर बघा, दुसऱ्या अध्यायात आणखी एक गोष्ट आपल्याला पॉइंट आहे की दुसऱ्या अध्यायात आपण वाचतो की बवाज रूथकडे येतो आणि विचारपूस करतो की तरुणी कोण आहे त्याच्या नोकरांना. पण तिसऱ्या अध्यायामध्ये रूथ बवाजाकडे येते. ती त्याच्या चरणाजवळ पडते. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो, दुसऱ्या अध्यायात तो तिला काही धान्य देतो, तिला आश्वासन देतो, तिची काळजी घेण्याचे वचनं देतो. परंतु तिसऱ्या अध्यायामध्ये ती स्वतःचं समर्पण त्याला करते आणि ती म्हणते की एवढ्यावर बस नाहीये, मला तुम्ही पाहिजे. आणि ती तुमची आणि माझी इच्छा पाहिजे की प्रभू मला तुझे आशीर्वाद नाही तर तू पाहिजे. तुझी समक्षता, तुझ्या पवित्र आज्ञाचा दान, अभिषेक, तुझं सामर्थ्य मला पाहिजे. जगातलं काही नाही मिळालं तरी चालेल. आज तो उद्देश तुमचा आहे का? कशासाठी चर्चला येतो? कशासाठी प्रार्थना करता? कशासाठी देवाला देता? थोडा विचार करा. लुक ॲट युअर प्रायोरिटीज. काय चाललेलं आहे? कुठं चाललेलो आहोत आपण? तर रूथ हॅड टू बी ॲट द राईट प्लेस. पिकाच्या धन्याच्या पुढे तिने स्वतःचं समर्पण केलं. पिकाचा धनी प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या पुढे आपण योग्य समर्पण त्याच्या चरणाजवळ केलं पाहिजे. आणि हे तिने विश्वासाने केलेलं आहे. आणि चौथ्या वचनामध्ये त्याने सांगितलं की काय करायचं. आणि पुढे काय झालं बघा, आपण वाचू वचन 11. तर मुली, भिवू नको. तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करतो, कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. बघा, हे रूथला माहीत होतं का? नाही. तिची कोणाचीच ओळख नव्हती. परदेशातून नवीन ठिकाणी, नवीन गावात आलेली तरुणी होती. पण लोकांना ही बातमी पोहोचली असते बघा. तो म्हणतो की लोकांनी सांगितलं की तू कशी आहे मला कळलेलं आहे. बघा, ही रूथची साक्ष आहे. वचन 12. मी तुझे वचन सोडवण्याजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्त किंवा नातेवाईक आहे. आता इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे. तिला बवाजाशी लग्न करायचं आहे, बवाजाशी संबंध जोडायचा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की अजून एक जवळचा नातेवाईक आहे आणि पहिला हक्क त्याला आहे. तो जर नाही म्हटला तरच बवाजाशी लग्न होणार आहे. आणि तो जर हो म्हटला तर बवाजाशी संबंध जोडले जाऊ शकणार नाहीत. आणि म्हणून तो काय म्हणतो की आणखी एक जवळचा नातेवाईक आहे.
तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तयार झाला तर बरेच, त्याला ते करू दे. पण तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ मी ते करीन. सकाळपर्यंत निजून राहा. तो म्हणतो त्याने जर केलं, त्याने जर तुम्हाला सोडवलं, तो माझ्यापेक्षा तुमच्या अधिक जवळचा आहे तर ठीक आहे, नाहीतर मी तुम्हाला सोडविलं नाही, मी तुझ्याशी लग्न करेन. आणि सगळं मध्यरात्रीच्या वेळेस चाललेलं आहे. इंटिमेट रिलेशनशिप विथ गॉड, देवाची जवळीक, प्रभू येशूची जवळीक. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कोणाला नको आहे? चिन्ह चमत्कार एक प्रार्थना करणारा केल्याबरोबर झालेला कोणाला नको आहे? पण त्याची किंमत मोजायला कोण तयार आहे? वेळ द्यायला कोण तयार आहे? कोणाला टाईम आहे का शास्त्र घेऊन बसायला, प्रार्थना करायला? चुकीचे लोक जे आपल्याला टाइम पास करतात, वेळ घेतात, त्यांना नाही म्हणायला. हे जर केलं, ती जर किंमत मोजली तर बोआज प्राप्त होईल. आणि पुढे काय होतं बघा. ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली आणि मनुष्याला ओळखण्यापूर्वी ती उठली, कारण बोआजाने तिला सांगितले होते की खड्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये, नाहीतर गैरसमज होईल आणि तिला त्रास होईल. म्हणून तो सांगतो की कोणाला हे कळू देऊ नको. तो तिला म्हणाला, तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर. तिने ती पसरल्यावर त्याने 6 मापे सातू तिच्या पदरात टाकले आणि त्याच्या खांद्यावर ठेवले. मग तो गावात निघून गेला. सासूकडे ती आली तेव्हा तो तिला म्हणाला, ती म्हणाली, माझ्या मुली कसे काय झाले? आता बघा, इकडे सासू रात्रभर जागी होते नाही का, की आता गेली आहे, पण आता काय होतं काय नाही. पण ही सासू आता अविश्वासी राहिली नाही, कटकटी सासू राहिलेली नाही, ती विश्वासू सासू झालेली आहे. आणि म्हणून विश्वासाने सल्ला दिलेला आहे, योग्य सल्ला दिलेला आहे, आणि विश्वासाने वाट पाहत आहे की आता काय होतं. ती म्हणाली, माझ्या मुली कसे काय झाले? तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने सगळे सांगितले. तिने सांगितले की 6 मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हाती जाऊ नको. ती म्हणाली, मुली, तू ह्या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा, कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावायचा नाही. पहाटी घरी जाऊन तिने सर्व सांगितलं. बघा, 3 प्रतिसाद प्रभू येशूला समर्पण केल्यानंतर जे त्याच्याकडून आपल्याला मिळतात. 3 रिस्पॉन्सेस वी रिसीव्ह फ्रॉम बोआज. पहिला, तो आपला स्वीकार करतो. बोआजाने तिचा स्वीकार केला, हाकलून दिलं नाही, नाकारलं नाही. प्रभू येशू म्हणतो, जो आपला बोआज, जो कोणी माझ्याकडे येईल, मग तो कोणी असो, कसाही असो, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालून देणार नाही. तो म्हणतो, मी चांगल्या लोकांना नाही, वाईट लोकांना, पापी जनांना तारवायला आलेला आहे. चांगल्या लोकांसाठी, धार्मिक लोकांसाठी तारण नाही आहे, पापी जनांसाठी आहे. जो कबूल करतो की मी पापी आहे, प्रभू माझी क्षमा कर, माझ्यावर दया कर, त्याला तो आण घेतो. तर पहिला प्रतिसाद हा की ॲक्सेप्ट अस. तो त्याच्या पंखाखाली आपल्याला छायेखाली घेतो. ती म्हणते, मला आपल्या पंखाखाली घ्या, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. म्हणजे काय? म्हणजे देव काय पक्षी आहे का, त्याला पंख आहे का? नाही. परम पवित्र स्थान, ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती होती, ते झाकण्यासाठी 2 करूब, 2 दिव्यदूत 2 बाजूने पंखाने ते परम पवित्र स्थान झाकत असत आणि देवाची उपस्थिती मध्ये होती. तो तुझ्या पंखाखाली, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. म्हणजे काय? की त्याचं संरक्षण तुझ्या भोवती असेल, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याचं सानिध्य, त्याची समक्षता 24 तास तुझ्याबरोबर राहील, फक्त रविवारी प्रेयरच्या वेळेस नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मग तर पहिली गोष्ट, तो आपला स्वीकार करतो. दुसरी गोष्ट, तो तिला म्हणाला 11व्या वचनात की भिवू नको. ज्या वेळेस प्रभू येशूने, ज्या वेळेस देवाने जुन्या करारात, नव्या करारात त्याच्या लोकांना दर्शन दिले, पहिला शब्द, पहिली प्रतिक्रिया लोकांची आहे की कोणीतरी बेशुद्ध पडलं, चक्कर येऊन पडलं, कारण देवापुढे कोणी. पौलाला दर्शन झालं तो घोड्याहून खाली पडला, योहानाला दर्शन झालं तो पडला, दानिएलला झालं, तो म्हणतो की माझ्या तो त्राण राहिला नाही. बघा,
तर पहिला शब्द तो बोलला की भिवू नको, आणि पहिला शब्द देव बोलतो की भिवू नको. आणि जेव्हा देव दर्शन देतो, त्याची समक्षता प्रगट होते, त्यावेळेस पहिली रिॲक्शन माणसाची असते की आपण भीती वाटते, घाबरत असतो. म्हणून पहिल्याने तो म्हणतो भिवू नको, तो आपली भीती काढून टाकतो. आणि नंतर तो म्हणतो की तू रिकामं जाऊ नको. त्याने सांगितलं तुझे चादर पसर, त्याच्यात आणखी धान्य दिलं. पण म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यावरून आपण काय शिकतो? आपण हे शिकतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आपला भवास, त्याला आपण कसं सादर केलं पाहिजे, कशा रीतीने तिने स्वतःचं समर्पण केलं. आणि समर्पण केल्यानंतर काय झालं की त्याने त्याचा स्वीकार केला. नामीने तिला एक महत्त्वाचा सल्ला दिला की तो काय करील हे तो ते कार्य करीपर्यंत तू शांत राहा, स्वस्थ राहा. देव तुमच्याने माझ्या जीवनात कार्य करीत आहे, त्याने इथपर्यंत तुम्हाला मला आणलेलं आहे. पण काय करील इथून पुढे ह्याच्याबद्दल तुम्ही स्वस्थ राहा, धडपड करू नका. परमेश्वर म्हणतो शांतपणे लक्षात ठेवा की मी तुमचा देव आहे. म्हणून योग्य सल्ला हा शेवटचा पॉईंट की ती तिला सांगते की तो कार्य करीपर्यंत तू शांत राहा. आणि तो सल्ला आज तुमच्या माझ्यासाठी आहे की काही वेळेस आपण काही धडपड करायची नसते, आरडाओरडा करून उपास तापास करून म्हणायचं. काही वेळेस प्रार्थना करून विश्वास ठेवून फक्त शांत राहायचं असतं, वाट पाहायच्या. स्तोत्रकर्ता म्हणजे मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि तो मला पावला. एका बाईने प्रार्थना केली की हे प्रभू तू मला धीर दे, पण आत्ताच दे. त्याच्यासाठी पण धीर नव्हता. आज प्रार्थना सर्वच करतात, विश्वास सर्वांचा आहे, पण धीर कोणाला आहे? म्हणून आपण त्याला म्हणूया की प्रभू तू मला धीर दे, तू मला सहाय्य कर. आणि पुढे काय होतं, कोण तिला मुक्त करतं? बवास तिच्याशी लग्न करतो का, की तो जवळचा आत्ता काय करतो हे आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.